एमकेसीएल तर्फे डिजिटल इंडियन या कार्यशाळेत आपलं मनपूर्वक स्वागत. आजच्या डिजिटल युगात माहिती तंत्रज्ञानामुळे आपल्या जीवनात जे बदल घडत आहेत त्यांच्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहून आपण या प्रशिक्षण कार्यशाळेकडे पाहिलं आणि प्रशिक्षणाकडे पहिलं पाऊल टाकलं याबद्दल प्रथम आपलं कौतुक. कोण आहे डिजिटल इंडियन? तर डिजिटल भारतातील एक डिजिटली सक्षम नागरिक, एक अशी व्यक्ती जी कम्प्युटर, मोबाईल आणि इंटरनेटच्या माध्यमातून माहिती तंत्रज्ञानाचा म्हणजेच इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा वापर करून आपला वेळ, पैसे आणि श्रम वाचवते, आपली क्षमता वाढवते, स्वतःला समृद्ध बनवते आणि इतरांनाही समृद्धीची दिशा दाखवते. आजच्या धकाधकीच्या दिनक्रमात आपण घर, नोकरी, शाळा, कॉलेजेस, आपलं आरोग्य, तसंच बँक बिल, लाईट बिल, शॉपिंग अशी बाहेरची कामं आणि स्वतःसाठी आनंदाचा वेळ या आणि अशा अनेक आघाड्यांवर तारेवरील कसरत करत असतो. ही सर्व कसरत करत असताना वेळ आणि पैसे वाचून या सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीनं कशा करता येतील यासाठी आपण सर्वच सतत प्रयत्नशील असतो. कम्प्युटरच्या आणि मोबाईलच्या या जमान्यात दैनंदिन जीवनातल्या गोष्टी स्मार्टपणे, कमी वेळात, कमी खर्चात करणं आता सहज शक्य आहे. यासाठी गरज आहे ती डिजिटली स्मार्ट होण्याची आणि माहिती तंत्रज्ञानाचा रोजच्या आयुष्यात उपयोग करून घेण्याची. एक छोटंसं उदाहरण पाहूया. ज्यावेळेला एखादं रेल्वे तिकीट आपण काढतो त्यावेळेला किती वेळ आणि पैसे खर्च करतो याबद्दल आपण विचार कधी केलाय का? आपण एक वेळ ठरवतो, कधी कधी ऑफिसला किंवा कॉलेजला अर्ध्या दिवसाची सुट्टी टाकतो. स्टेशनवर जाऊन किंवा जवळच्या तिकीट घरात जाऊन आपण तिकीट बुक करण्याकरता रिक्षानं, बसनं असा प्रवास करतो. त्यामध्ये जाणारा वेळ, पैसा, तिथे लाईन मध्ये थांबतो आणि मग एक तिकीट घरी घेऊन येतो. पण आता तीच गोष्ट घर बसल्या सहज शक्य आहे. तसंच नेट बँकिंगचं, बँक पासबुक प्रिंट करायला किंवा पैसे भरायला, पैसे काढायला अशा अनेक गोष्टींकरता सतत बँकेच्या आपण वाया करतो. त्याही गोष्टी आता नेट बँकिंगच्या माध्यमातून घर बसल्या पाहता येतात. सोसायटीची नोटीस, एकच नोटीस 10 वेळा लिहून काढायची, पण एकदा टाईप केलेली आणि तीही मराठीतून टाईप केलेली नोटीस आपण अनेक वेळा प्रिंट काढून किंवा अनेक वेळा बदल करून प्रिंट काढू शकतो. अशा अनेक गोष्टी मला या निमित्तानं सांगता येतील. माहिती तंत्रज्ञानाचं जग आहे आणि हे जग वेगानं बदलत आहे. आपल्याला काळाबरोबर राहायचं असेल तर आपणही बदलायला हवं. डिजिटल सिटीझन म्हणजेच डिजिटल इंडियन व्हायला हवं. या कार्यशाळेत आपण डिजिटल इंडियन कसं होऊ शकतो याच्या काही केस स्टडीज आपल्याला दिसणार आहेत. चला तर मग पहिलं पाऊल टाकूया डिजिटल सिटीझन बनण्याकडे, डिजिटल इंडियन होण्याकडे.